नमस्कार मित्रांनो, मी सोमेश महाजन अजून एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. माहिती मराठी सोमेश या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन दाबून द्या, जेणेकरून तुम्हाला असेच व्हिडिओची माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवर भेटत जाईल. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आधारवर केअर ऑफ कसे करायचं ते तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये घरी बसल्या करता येईल. त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतो. चला तर मग व्हिडिओला सुरू करूया. सर्वप्रथम तुम्हाला गुगलवर यायचं आहे. गुगलवर आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला माय आधार हे सर्च करायचं आहे. माय आधार या पोर्टलवर आल्यानंतर तुम्हाला असं काही इंटरफेस येतो. पहिली लिंक ओपन करून तुम्ही माय आधार या वेबसाईटवर येऊन जायचं आहे. ह्या पोर्टलवर आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लॉग इन हे ऑप्शन दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी ज्यांचं केअर ऑफ करायचं आहे त्या ठिकाणी त्यांचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. XYZ मी या ठिकाणी आधार नंबर टाकतो आणि या ठिकाणी कॅप्चर टाकून लॉग इन करतो. कॅप्चर टाकल्यानंतर थोडा वेट करावा लागेल. त्यानंतर तुमचं असं काही पेज लॉग इन होईल. या ठिकाणी तुमचा आधारचा डाटा या ठिकाणी दिसेल. एकदा चेक करून घ्या तुमचंच आधार कार्ड या ठिकाणी ओपन आहे का. या ठिकाणी तुम्हाला ॲड्रेस अपडेट याच्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आधार अपडेट ऑनलाईन याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे पहिल्या याच्यावर. त्यानंतर प्रोसेस टू अपडेट आधार याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचे ऑप्शन दिसतात, नेम, जेंडर, त्यानंतर डेट ऑफ बर्थ आणि ॲड्रेस. या ठिकाणी तुम्ही फक्त ॲड्रेस चेंज करू शकता, बाकी गोष्टी चेंज करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला मोठ्या आधार केंद्रावर जावं लागेल. या ठिकाणी केअर ऑफ करायचे आहे, त्या केअर ऑफ करणाऱ्या व्यक्तींचं नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. जर मॅरिड असेल तर या ठिकाणी मिस्टरांचं नाव येईल, महिलांसाठी सांगतो आहे. आणि जर अनमॅरिड असेल तर वडिलांचं नाव येईल. आणि जर जेंट्ससाठी विचार केला तर या ठिकाणी वडिलांचं नाव या ठिकाणी केअर ऑफमध्ये येणार आहे. तुम्हाला ज्या कोणा केअर ऑफचं नाव टाकायचं या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. मी फॉर एक्झाम्पल या ठिकाणी टाकून घेतो माहिती सगळी. आणि त्यानंतर खाली तुम्हाला केअर ऑफ टाकल्यानंतर खाली ॲड्रेस डिटेल दिली. ॲड्रेस डिटेल तुम्हाला तुमच्या आधारनुसार पूर्ण फिल करून घ्यायची आहे. या ठिकाणी मी ॲड्रेस डिटेल लगेच फिल करून घेतो. या ठिकाणी माझ्या एरियाचा जो काही पिनकोड आहे तो पिनकोड टाकल्यानंतर मला या ठिकाणी डिस्ट्रिक्ट वगैरे तालुका या ठिकाणी ॲटोमॅटिक येऊन जातो. या ठिकाणी तुमचं जे काही पोस्ट ऑफिस आहे ते या ठिकाणी सर्च करून घ्यायचं किंवा निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला खाली डॉक्युमेंट दिले. डॉक्युमेंटरी लिस्ट एकदा चेक करून घ्या. त्या ठिकाणी तुम्ही वोटिंग कार्ड, रेशन कार्ड, लाईट बिल किंवा बँकेचं पासबुक हे 3-4 गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता. हे तुम्ही या ठिकाणी डॉक्युमेंटरीमध्ये सिलेक्ट करून तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे. मी या ठिकाणी वोटिंग कार्ड सिलेक्ट करणार आहे. वोटिंग कार्ड सिलेक्ट करून मी या ठिकाणी अपलोड करून घेणार आहे. शक्यतो तुमच्याकडे वोटिंग कार्ड असेल तर वोटिंग कार्ड टाका, जेणेकरून फास्ट काम तुमचं या ठिकाणी. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका. अशाच माहितींचा व्हिडिओ आपण दररोज तुमच्यासाठी आणत असतो. चला, मी या ठिकाणी वोटिंग कार्ड अपलोड करून घेतले. त्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करून पुढे जातो. आता तुम्हाला चेक करून घ्यायचं की तुम्ही सगळे डिटेल व्यवस्थित भरले का. डिटेल व्यवस्थित भरले असेल तुम्ही चेक करून लगेच नेक्स्ट बटनावर क्लिक करा. तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही जे काही फिल केले त्याचा प्रिव्ह्यू तुम्हाला त्या ठिकाणी दाखवला जाईल. प्रिव्ह्यू बरोबर असेल किंवा तुम्ही टाकलेली माहिती बरोबर असेल तुम्हाला पुन्हा नेक्स्ट बटनावर क्लिक करून पेमेंट ह्या ऑप्शनवर यायचं आहे. मी या ठिकाणी डायरेक्ट पेमेंट मोडवर येतो. तुम्हाला पेमेंट कसं करायचं हे तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो. मी या ठिकाणी पेमेंटवर आलो. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून या ठिकाणी 2 पेमेंट ऑप्शन दिसेल. एक कुठलेही पेमेंट ऑप्शन सिलेक्ट करून तुम्हाला या ठिकाणी असं पेमेंट ऑप्शन ओपन होईल. या ठिकाणी वॉलेट, UPI किंवा तुम्ही नेट बँकिंगने, डेबिट कार्डने या ठिकाणी पेमेंट करू शकतात. मी या ठिकाणी UPI सिलेक्ट करतो. तुम्हाला UPI सोपं जाईल. UPI सिलेक्ट करा, जेणेकरून फास्ट पेमेंट होईल. जे काही तुम्हाला सोपं वाटेल योग्य पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी तुमचं चलन करून द्यायचं आहे. जे काही पेमेंट आहे करून द्यायचं आहे. पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला स्लिप जनरेट होईल. ती स्लिप तुम्हाला सांभाळून ठेवायची आहे आणि त्या 10 ते 15 दिवसात तुम्हाला तुमच्या आधारचा स्टेटस चेक करून घ्यायचा आहे आणि तुमचा आधार त्या ठिकाणी अपडेट दिसेल. आधार स्टेटस कसा चेक करायचं त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. तुम्हाला त्या ठिकाणी फक्त तुमचा SRN नंबर जो काही पावतीवर नंबर असतो तुम्हाला 2 मिनटात मी या ठिकाणी दाखवतो. मी या ठिकाणी पेमेंट केलं. पेमेंट केल्यानंतर मला या ठिकाणी सक्सेसफुल झाल्याचं या ठिकाणी मेसेज येईल. या ठिकाणी मला मेसेज आला आहे. या ठिकाणी डाउनलोड ॲक्नॉलेजमेंट नंबर या ठिकाणी तुमचं SRN नंबर दिलेला आहे. हा SRN नंबर ते लिंकवर टाका आणि त्यानंतर कॅप्चर टाकून सबमिट करा. तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या आधारचा स्टेटस दिसून जाईल. आधार अपडेट झाल्यानंतर तुम्हाला विश्वकर्मा योजनेचा फॉर्म कसा भरायचा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली. एकदा तुम्ही जाऊन नक्की बघून घ्या.
मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशाच माहितींचा व्हिडिओ अपडेट तुम्हाला घरी बसल्या तुमच्या मोबाईलमध्ये भेटत जाईल. तर चल मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.